तर हांदले गावातून आम्ही निघालो. इथं वस्तीला होतं, स्टे केले आम्ही. आणि इथून उमलिंगला पास, वर्ल्डमधला फर्स्ट हायेस्ट मोटरेबल पॉईंट. निघालो आम्ही इथून. हा सरळ सरळ पुढून ब्रिज लागल, तिथून परत लेफ्ट मारत आहे काहीतरी. हा भारी आहे ते, एकदम भारी आहे. थांब थांब, पाळलेले आहेत काय? थांब थांब, मी एकदा जाऊन बघतो. Yeah, 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 yeah. Yeah, 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 yeah. Yeah, 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 yeah. Yeah, 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 yeah. Yeah, 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 yeah. Yeah, 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 yeah. गेलं रे आतमध्ये. हे पण हे फ्रेंडली असतात, जर येतात जवळ ते असे जवळ येतात काय? ते आपण हेल्मेट घातलं ना, त्याच्यामुळे गेलं ते. मित्रांनो, आज पण ऑफरोडिंग चालू आहे आमची. काल पण फुल ऑफरोडिंग झाली. फुल म्हणजे एक 60-70 किलोमीटरचा रस्ता आय थिंक ऑफरोड होता. आणि आज पण स्टार्टिंगला ऑफरोडचा लागला आहे. आणि येथून आम्ही निघालोत उमलिंगला पास, वर्ल्डचा सर्वात हाय 1 नंबरला येणारा मोटरेबल पॉईंट. पहिला खारदुंगला होता, खारदुंगला सेकंडला गेला, आता हा 1 नंबरला आला आहे. तिकडे चालत आम्ही. आणि आम्ही आज चक्क भगवा ध्वज, आपला महाराष्ट्राची शान, आपल्या हिंदू जनांचा मान, गाडीला लावून निघालोत. तर गाडीची शोभा वाढली त्यामुळे. अभी हम ये धुरले से जा रहे हैं. फर्स्ट वर घ्यायला लागते गाड़ी. प्रशांत, हमारी गाड़ी ओवर हीट हो गया है, भगाना पड़ेगा. उतरण हे आला, रोड चांगला आला. हा का, पुढं रोड चांगला आहे. ऑफ रोडमधून आता आपण चांगल्या रोडला लागलो. आणले खाली आहे हान. मित्रांनो, उमलिंगला च्या रोडला लागलोच आम्ही.
हाय अल्टिट्यूड पॉईंट. हा बघ सायकल घेऊन, यार मान गए भाई. अरे तो म्हातारा बघ किती आहे आणि सायकल घेऊन एवढ्यावरती. पाप्या मित्रांनो, हा पूर्ण स्नोफॉल चालू आलाय. स्नोफॉल चालू आलाय. चलून बघा. हो थंडी वाजत चालले. पूर्ण स्नोफॉल चालू झाला आहे बघा. हा पूर्ण स्नो आला हातावर बघा माझ्या. एकदम जबरदस्त अनुभव. समोरून कॅमेरावर पण स्नो पडते. हातावर बघा या माझ्या. हा पूर्ण स्नोफॉल आहे. बर्फ बघा लेफ्टला. जबरदस्त अनुभव स्नोफॉल मधला. आणि पावर, फुल पावर में हम आगे जाते हुए जबरदस्त वाटते. हे बघा मित्रांनो, स्नोफॉल बघा. फुल पावर मध्ये वरती जात असताना स्नोफॉल आलेले आहे आणि एनर्जी पण फुल पावर झालेली आहे. चला ओके बॉस. पप्पे काय नाही, इथं ऑक्सिजन कॅफे पण आहे पप्पे. काय टेन्शन नको घेऊ. आपलं ऑक्सिजनचं सिलेंडर पण आहे. पप्प्या ऑक्सिजन देऊ काय? नॉर्मल आहे ना. ये है हमारा दोस्त इंडी पिंडू चेंडू. मित्रांनो, we are finally world number 1 top highest motorway point उमलिंगा पास. याची हाईट आहे समुद्र सपाटीपासून 19,024 फूट. तर पहिला खारदुंगला होता तो 17,000 होता, नंबर 1ला होता. पण आता उमलिंगा पास हा झाला आहे वर्ल्डचा नंबर 1 हायेस्ट मोटरवे पॉईंट. तर आता आम्ही आलो तिथं. फोटोशूट चालू आहे बघा. बायकर किती आले तिथं. प्रत्येक बायकरचा हा स्वप्न असतो इथं यायचा. आणि बघा स्नोफॉल पण चालू झालं आहे. क्लायमेट अचानक चेंज झालं आहे आणि स्नोफॉल चालू झालं आहे. थंडी एवढी वाजते का हाताची वाट लागले. बट भाई इथं आल्यानंतर फोटो तो बनतोय आणि तो पण चांगल्या प्रकारे. कारण जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. श्रीमंत रायगड प्रतिष्ठान या परिवारातील 30 सदस्यांनी जे जगातील सर्व टॉपमोस्ट हायेस्ट जे पॉईंट आहेत ते दोन्ही कव्हर केलेले आहेत. पहिला जो आपण टॉपमोस्ट हायेस्ट जो पॉईंट कव्हर केला तो आहे खारदुंगला पास. आणि आता आपण जे आलेलो आहोत ते आहेत उमलिंगला पास. हा जगातील सर्वात उंच मोटरवेबल क्रॉसिंग पॉईंट आहे. इथं येऊन सर्वांना एकच विनंती आहे, जे शिवपाईक आहेत, जे शंभूपाईक आहेत, जे दुर्गासेवक आहेत, त्या सर्वांना एकच विनंती आहे परिवाराकडून की आपले जे दुर्गा आहेत ते वाचवण्याचं काम आपण जे करतोय. आपला जो ऐतिहासिक ठेवा आहे, आपला जो ऐतिहासिक वारसा आहे, आपल्याला महाराज जर बघायचं असेल तर ते फक्त आणि फक्त आपल्या गड किल्ल्यांमध्ये जो आपण हा विडा उचललाय तो आपल्या प्राणामध्ये जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपल्याला ते गड किल्ले अशाच वाचवत ठेवायचे आहेत. आपल्याला अशी शिवसेवा करत ठेवायची आहे. मी परिवाराकडून सर्वांना विनंती करतो की गड किल्ले आपल्या अशाच आपण सांगून ठेवूया. आम्ही जे 3 हरवणारी मित्र आहेत यांनी एक स्वप्न मनामध्ये गुरुशी बाळगलं होतं की 5 वर्षापूर्वी एक स्वप्न ठरवलं होतं की हा जो पूर्ण पल्ला आहे पार करायचा आहे. आणि आज आम्ही हे जे दोन्ही हायेस्ट पॉईंट आहेत ते सर केलेले आहेत. खूप बरं वाटतंय. शिवराय असे शक्तिदाता. ओ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज की आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. या मातीहीन दिलं बळ लढण्याला अन भिडण्याला, देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. तर मित्रांनो, आम्ही उमलिंगला पास
करून आलो आहे. आता परत हानलेकडे निघालो आहे. आणि आता हानले इथून 50 किलोमीटर आहे. आणि ही वरती चढण बघू शकता तुम्ही. तर ही चढण चढायची आता. हा बघा, बघू शकता पूर्ण अशी चढून जायचं आहे. नंतर परत खाली उतरायचं आहे हानलेला. आणि हानलेकडून आम्ही मनालीकडे निघणार आहोत. मनालीला पोचू शकत नाही, बट ट्राय करूया किती जाईल तोपर्यंत जाऊया. तर आपले 2 मेंबर बघा ऑफरोडिंग करत निघत आहेत. तर बघा त्यांची फुल ऑफरोडिंग चालू आहे. शॉर्टकट मारलेलं आहे ते. कमॉन बॉईज. पप्या बघ. थोडे डेंजर आहे, त्यांना नॉर्मल आहे त्याला या गोष्टी. मित्रांनो हे बघा, हा पूर्ण असा रोड आहे. आणि हा आपल्याला क्रॉस करून तिकडे वरती बघू शकता फार वरनं असं तिकडे जायचं आहे आपल्याला. डेंजर असा रोड चालू झालेला आहे. रोड चांगला आहे, बट स्टेप जास्त आहेत. तर मित्रांनो बघू शकता आपण हा घाट चढून आलेला आहे. खाली बघू, हा पूर्ण रोड आपण क्रॉस करून आलो आहे खाली. आणि एवढ्या हाईटवर आता आपण आहोत. आणि हा असाच रोड आहे, सिंगल नाही, बॅरिगेट साईडला काहीच नाही. डेंजर रोड आहे, डेंजर. नजर हटी दुर्घटना घटी असा रोड आहे. आणि बघा अजून आपल्याला कसं जायचं आहे. हा जो तुम्हाला दिसतोय हा पूर्ण असा रोडच आहे. तर स्टेप बघू शकता तुम्ही या रोडच्या. असं जायचं आहे. मित्रांनो हा रस्ता खपन आहे. नुसते असे येडी वाकडी वळणच आहेत. वरती बघू शकता हे अशी गाडी पण आपली दम तोडते. ही जी दिसतात ना, हे सगळं क्रॉस करून जायचं आपल्याला. खालून जो तुम्हाला दाखवला होता तिथं आहे मी, त्या डोंगरावर आहे. ह्या डोंगरावरून सोडून त्या डोंगरावर जायचं आपल्याला. आणि तो जो असा दिसतोय झिकझॅक हा रोड हाच येतो. असाच रोड आहे, हाच रोड पूर्ण गेलाय. मित्रांनो तो आपण रोड क्रॉस करून आलेलो आहे. तर रोड बघू शकता. तर बघा रोड बघा, हा पूर्ण रोड असा करून आलेलो आहे आपण. लय डेंजर रोड आहे. तर मित्रांनो आम्ही आता पोस्तीला स्टॉपला आहोत. आता खाली आता तिकडनं चढून आलो. आता इथनं खाली उतरायचं आहे. चला हानले 25 किलोमीटर आहे. देश मेरा शान. आणि परत मित्रांनो बघा असा परत उतरून जायचं आपल्याला. पूर्ण ह्या डोंगरावरून खाली उतरायचं आहे. परत त्या डोंगरावरून खाली उतरायचं आहे. थांबा. आम्ही शॉर्टकट काढलेलं मित्रांनो. शॉर्टकट डेंजर आहे असं वाटतंय, पण बघूया. आता दळणवळणाचा कंटाळा आला आहे आम्हाला. तर शॉर्टकटने निघालो आता आम्ही. तर बघा एवढा दळणवळण आम्ही स्किप करत शॉर्टकटने निघालो. पप्या आला काय? ए त्यांचा पप्या दोन्ही ब्रेक धर. फर्स्ट गेअरवर घे. हां फर्स्टवर घे आणि क्लच नको धरू. आणि दोन्ही ब्रेक दाबत घे. क्लच धरूच नकोस. माझी पण कसली स्लिप झाली. माझे क्राय मला पाहत.
सीधे रस्त्याशी नसता थांबला, एवढा सरळ रस्त्यात वाकड्या रस्त्याने थांबला तू. तर अजून एक शॉर्टकट घेत आम्ही रोड स्किप करत तर अजून एक शॉर्टकट आम्ही घेत आहोत. चांगला रूट सोडून. तर परत अजून एक परत अजून एक शॉर्टकट मित्रांनो. बराच रोड स्किप केला आम्ही. अजून एक शॉर्टकट मित्रांनो. एवढा रोड स्किप करत शॉर्टकट घेतलाय. इकडचा शॉर्टकट भिजवलेला आहे. मित्रांनो आम्ही आता उमलिंगला पास झालेला आहे आमचा. तर आम्ही इथून आता मनालीकडे निघालो. आज मनालीला पोहोचू शकत नाही. तर काल जो स्टे केला आम्ही तो हा घर आहे इथे. आणि इथं आम्हाला छोटीशी फ्रेंड भेटलेले आहेत. बघा कसले क्यूट आहेत. नाम बताओ का तर यांच्याबरोबर अशी मैत्री जमली. रात्री गाणी वगैरे बोललो, नाचलो वगैरे. तर आता इथं निघता येईल थोडं म्हणजे थोडं असं सॅड फील होत आहे. कारण यांच्याबरोबर चांगली मैत्री जमली होती आणि खरंच खूप चांगली आहेत. तर हे नेहमी आठवणीत राहतील आमच्या. चला आता इथनं निघतो आम्ही. भेटू डायरेक्ट गाडीवर. कैसा व्हाट्सअप कर देना मैसेज. माझा चालू आहे. थैंक यू. बस. अरे कैसा है this? डाल दे इसमें. मैं जम नहीं रहा हाथ से. थैंक यू. व्हाट्सअप कर देना. व्हाट्सअप कर, मैसेज कर. हाँ चल बाय. तर मित्रांनो इथनं निघालो आम्ही.